हाँ तो MHT CET 2026 के स्टूडेंट कैसी चल रही है जिंदगी. पण तुम्हाला सांगतो हे अभी जो मी बोल रहा हूँ ना, याच्या पहिले मला 10 ते 12 खेप मला डबल करावं लागलं, रिपीट करावं लागलं. म्हणजे चालू चालू करतो अटूचा घेतो काहीतरी बिघडून जाते. आता जसा बनला तसा बनवतो बरं. कारण हे बा, हिंदी मराठी हिंदी मराठी हिंदी मराठी इतकं मिक्स राहिलं. म्हणजे दिमागाला समजून नाही राहिलं मी काय बोलू राहिलो. हिंदी मराठी इतकं हे मिक्स होऊन राहिलं. तर मी आता हे हिंदी कट करून टाकतो, आपली मराठीच बोलतो मी. आता हिंदी कट करून टाकायला टाइम लागणार आहे जरासा, तर समजून घ्या तुम्ही आता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHT CD थ्रू मिळणारे कॉलेज वर्सेस ब्रांच. तो भाई लोग, आपको सेकेंड अटेम्प्ट की आंसर की तो आ चुकी है अपनी. मेरे को 73 मार्क्स बने हैं. और अरे बाप रे, अचानक हिंदी. मी बंद नाही करत आता, जसं चालू आहे ना तसंच चालतं. तर मी बंद करतच नाही. 2-3 खेप झालं. अचानक हिंदी अचानक मराठी हे लय मिक्स होऊन राहिलं ना. हे हिंदी कट करून टाकायला मला टाइम लागणार आहे आता. एक तर माझं ऑप्शन नव्हतं. मी व्हिडिओ चालू करूया पहिले विचार केला, हिंदी का मराठी. मराठीच मतलब हा, हिंदी कट करून टाकतो. कट करायला तर का 2-4 दिवस तर देखो फिर से डबल आलती है हिंदी. काही दिवस लागणारच या व्हिडिओमध्ये, गडबड होणारच काही दिवस. जाऊ द्या. तर काय करू, काय म्हणू तुम्ही. हा, 73 मार्क्स आले म्हणजे 73 वर 80 वर येणं मुश्किल आहे. कारण तुम्हाला सांगतो 73 आले आणि 82% नाही येऊ शकत. कारण मला वाटते सेकंड अटेम्प्ट मध्ये सगळ्याचेच मार्क वाढले ना, तर काही एवढा फरक नाही पडणार आहे. मला तर वाटते 75च्या आसपास येणार. 80 लोक जाणं बी मुश्किल आहे. कारण सेकंड अटेम्प्ट मध्ये सगळ्याचेच मार्क वाढले ना हो. तर आता प्रश्न येते, ड्रॉप घेऊ का कॉलेज घेऊ, ड्रॉप घेऊ का कॉलेज घेऊ. मग इच्छा तर आहे ड्रॉप घेऊन टाकायचे. कारण मला काय वाटते माहिती आहे का, ड्रॉप जर नाही घेतला तर मी चांगलं करू शकतो मी लगातार पुढचे 10 महिने अभ्यास म्हणजे अभ्यास करू शकतो मी. म्हणून मला वाटतं ड्रॉप घेऊन टाका. आणि कधी कधी तर वाटते जाऊ द्या बाबा, सोडून टाकतो ड्रॉपचा नाद. डायरेक्ट जे भेटते ते काउन्सिलिंग करतो चांगले, जे भेटते ते कॉलेज घेऊन घेतो. अजून तर काही मी डिसाईड नाही केलं. म्हणजे मला समजूच नाही राहिलं मी ड्रॉप घेऊ का कॉलेज घेऊ, ड्रॉप घेऊ का कॉलेज घेऊ. आता तुम्हाला तुमच्या कमेंट वाचतो तर बाबा अजून कन्फ्युजन मध्ये टाकून देता तुम्ही. तर पाहतो मग मी पुढे मला काय करायचं होतं. आणि ब्रांच वर्सेस कॉलेज, आता मला 75 ते 80% येतील. काउन्सिलिंग करून एखादं कॉलेज घ्यायला लागेल. मला ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला लागेल, एक तर कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला लागेल. मला काय वाटते माहित आहे का, मला इंजिनिअरिंगचं स्पेलिंग बी येत नाही अजून तुम्हाला सांगतो. कॅम्प्युटर सायन्स, IT, ENTC मला ह्या ब्रांच सगळ्या माहित आहे. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन मला सगळ्या ब्रांच माहित आहे. पण त्या ब्रांच मध्ये आहे काय शिकायचं ते म्हणजे तेच माहित नाही. बिलकुल म्हणजे मला माहितीच नाही इंजिनिअरिंगच्या कोणत्या ब्रांच मध्ये कसं काय आहे, काय शिकवतात. एक तर मला ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला लागेल, एक तर कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला लागेल. बरोबर. हा म्हणणं काय आहे, मी डायरेक्ट सिव्हिल इंजिनिअरिंग घेऊन घेतो, चांगलं कॉलेज घेतो. तसं बी करू शकतो यावर म्हणा, सिव्हिल नाही तर मेकॅनिकल चांगल्या कॉलेजमध्ये. नाही तर मी जर टेक ब्रांच घेतली, कम्प्युटर सायन्स नाही तर IT सारखी, तर मला चांगलं कॉलेज भेटणार नाही. म्हणजे डायरेक्ट Tier 3 भेटणार. असं तर मला वाटते किती बी चांगली काउन्सिलिंग केली तरी. आणि हा, ते काउन्सिलिंग तुम्ही घेसान का नाही, एखादी चांगली काउन्सिलिंग घेता. नाही तर हे पाहू राहिले मी आटू झाटू लोक कोणी बी उठून येऊ राहिले काउन्सिलिंगले, कोणी बी उठून येऊ राहिले. लेखाचे त्याला माहित आहे आता ऍडमिशन चालू होतात, चला पैसे छापून घेऊ. तुम्ही कोणाची काउन्सिलिंग नका घेऊ रे बापू, चांगल्याची घ्या. नाही तर ते क्लिकबेट करणार लेखाचे येतात 50-60% वर COP विजिट. अबे तू निघ म्हणा आठवून, त्याच्या नादी लागायचंच नाही आपल्याला. तुम्ही चांगली काउन्सिलिंग घ्या. त्याला तुम्ही ओळखता, ज्या सरांना तुम्ही चांगलं ओळखता, जे चांगले वाटतात तुम्हाला चांगली घ्या. कोणाची नादी लागू नका लेको हो. त्याचं वाटसन घेसान बा कोणाची बी, नाही ते तेवढं सांभाळून घ्या. किंवा कोणाची काउन्सिलिंग घ्यायची कोणाची नाही याच्यावर बी जरा विचार करा. नाही तर कोणाची घेऊन घेसान करसान घोर. असं आहे मग ते. तर सिव्हिल नाही तर मेकॅनिकलवर होतो आपण. आता सिव्हिल इंजिनिअरिंग घेतो म्हटलं तर बा, कोणाला जर म्हटलं 4 चौघात सिव्हिल इंजिनिअरिंग करून राहिलो. तो मिस्त्री होतं का, अबे म्हणाले का ते मिस्त्री नसते रे बा, ते सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे. असं आहे मग ते. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं म्हणजे लोकांना वाटते का मिस्त्रीच होते का. अरे थांब म्हणा बा, तू कळ मार जरा. स्क्रिप्ट भूल रहा हूँ यार, मुझे क्या बोलना है ना आगे मैं वो भूल रहा हूँ, अचानक से रोक रहा हूँ. लेकिन अभी मैं वीडियो रोक रोक के नहीं बनाऊंगा, एक साथ ही बनाऊंगा. इतना टाइम नहीं है अपने पास. और हाँ, और क्या बोल रहा था यार मैं आगे.
रुको मेरे अबे मेरे हिंदी हिंदी बा हिंदी आली मला हिंदी कट करून टाकी डायरेक्ट कट करून टाकी मला हिंदी 2-4 पुढच्या 2-4 वीडियो मध्ये होणारच आहे तसं. तो आप लोग बताओ अभी मेरे को कमेंट में कि क्या करूं मैं अभी, ड्रॉप लूं या ना लूं, ड्रॉप लूं या ना लूं. मेरा मतलब इतना दिमाग का इतना हो रखा है ना, पूरा शॉर्ट सर्किट हो रखा है दिमाग का, मैं क्या करूं क्या नहीं आगे. तो काउंसलिंग लूं नहीं लूं, कॉलेज लूं ड्रॉप लूं, मतलब मेरे को कुछ समझ में नहीं आ रहा है. और पिछले 2-3 वीडियो में यही सब बोल रहा हूँ मैं, और आप लोग भी कंटाळ गए होंगे. अरे यार हिंदी डबल आली. अरे मला हिंदी नाही बोलायची, कशी काय बोलल्या जाऊ राहिली काय माहित, आपण मध्ये बोलल्या जाऊ राहिली. अरे ते हिंदी बोलायला काही तकलीफ नाही म्हणा का तरी. मी सगळे व्हिडिओ हिंदीत बी करू शकतो, पण कसं मी बोलतो मराठी व्हिडिओ हिंदीमध्ये, हे असं मिक्स होणार ना, मग मिक्स झाली मला नाही सुचत, ते नाही जमत बरोबर. मला बोलायचे काही अलग असते दुसरंच बोलून जातो मी, असं होतं ना, मग त्याला कन्फ्युजन आहे. त्यापेक्षा मी मराठीतच व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही मराठीतच पहा, चांगलं राहायचे जरा आपलेपणा वाटते. पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता मी काय करू पुढे, काही ना काही सांगा तुम्ही मला. आणि तुम्हाला तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्हाला माहिती असतील म्हणा. और कुछ नहीं, बस अभी बंद कर देता हूँ इस वीडियो को. लाइक शेयर सब्सक्राइब कर देना. और हाँ मैं एक विषय बता दूँ, अपने यार व्यूज आ रहे हैं यार वीडियो में, लेकिन सब्सक्राइबर ही नहीं बढ़ रहे. 40 सब्सक्राइबर है अभी, थैंक यू भाई. 40 सब्सक्राइबर करने के लिए फिर से हिंदी आ गई, देखो भाई फिर से हिंदी आ गई. 40 सबस्क्रायबर झाले म्हणून धन्यवाद. कोण आहेत ते 40 लोक, हात जोडून धन्यवाद. 40 सबस्क्रायबर म्हणजे लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. खरंच बरं बाबा, असं काय कटाक्ष नाही करू आलं खरंच. 40 सबस्क्रायबर भाऊ, मनापासून धन्यवाद. फुल इज्जत भाऊ तुम्हाला. कोण आहेत ते 40 लोक तर भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद. तर व्हिडिओ बंद करून टाकतो आता, जाऊ द्या, आजचा जरा व्हिडिओ जास्तच मोठा झाला असेल. कमेंट मध्ये सुचवा बा काय करू काय नाही. तर कमेंट अशा याच्यात राहिलं की नाही जरा चांगलं वाटते म्हणाले. आणि इंस्टाग्राम पाहत असताना, इंस्टावर अकाउंट असेल तर फॉलो करून टाका त्या इंस्टाग्राम वरती. अभय अंडरस्कोर काळे अंडरस्कोर नाही नाही नाही, अभय अंडरस्कोर अंडरस्कोर काळे अंडरस्कोर अशी आपली इंस्टा आयडी आहे. आणि लाईक से सब्सक्राइब करून टाका भाऊ. फिर से बोल रहा हूँ, डबल मनोरा, थैंक्स फॉर 40 सब्सक्राइबर, थैंक यू भाई. जो भी है वो 40 लोग भाई, दिल से थैंक यू तुम लोगों को. और आगे इंजीनियरिंग में हम लोग मचाएंगे, मचाएंगे हम लोग इंजीनियरिंग में, और जिंदगी में भी मचाएंगे. और फिर से बोलो, लाईक शेअर सबस्क्राईब कर दे, करून टाका लाईक शेअर सबस्क्राईब. और बस झाला, आता ठेवतो मी.